तर जय शिवराय मित्रांनो, दादा आहे ना मस्त आता कटिंगला निघाला होता. म्हणलं पिशी वगैरे घेऊन कुठे निघाला दाखवतो तुम्हाला. मग काय मस्त गाडीवर बसलो निघालो आम्ही. बघताशी नाही ना आम्ही तिथे पोहोचलो होतो. मस्त की दादा मला सांभाळून इस्त्री टाकतो. मग कटिंगला बसलो. कटिंगवाला डायरेक्ट आहे ना आखीचे केस उडून बसला होता. नंतर म्हणलं चला आपले पण एकदा आहे ना दाखवून घ्या तोंड. नंतर दादाच्या तोंडावर फेसकोट लावला आणि चांगला चोळून घेतला. काय दादा डायरेक्ट गोरास करून टाकला. आधीचा गोरा होता विषय वेगळा आहे. फायनल लुक तुम्ही बघून घ्या, एकदम मस्त होतं. तेवढ्यात आपले रामरामवाले म्हणजे ना सुमित भालेराव आपल्याला भेटले बरं का. म्हणलं हात करून दाखवा, पण ते मागच्या साईडला बसलेली होती. जरा आपला पोंगात झाला. हात बीत वाढला मस्त पैकी. बघा कसं काय बोरडत आपल्यासोबत. त्यांनी दिले ते मस्त गावरान पेरू खायला आपल्याला. मग काय आपण घेतले पेरू वगैरे खायला मस्त पैकी. पेरू वगैरे खाऊन घेतले आणि आलो आपण इकडं लग्नाच ठिकाणी. लग्नामध्ये पोहोचलो. तिथं बघितलं आम्ही स्टेजवर आलो होतो. खाली सगळं पब्लिक थांबलेलं होतं. इथं फोटोग्राफरची नुसते लाईनच लागली सगळी बरं का. दारे मस्त की गप्पा मारित होता. म्हणलं दाऱ्याचं लयच अवघड दिसते खड्या. तेवढ्यात म्हणलं नवरी बसलेली पुढंच. तेवढ्यात सगळं झालं. वेळ फोटोग्राफर बघा कसे लाईनीत येत. तेवढं झालं नवर देव पण मस्त की स्टेजवर येऊन बसला होता. आम्ही बघितले माझं कोण पोर राहिले. बघा सगळे जेवणासाठी चालले होते. हो तेवढ्यात आपले मस्त की विवेक दादा भेटले आपल्याला. मस्त की त्यांचं बोलणं वगैरे झालं. नंतर आपण यांना बसलो. इथं मस्त की आपली टीम सगळी बसलेली होती. म्हणलं आपलं पण तोंड दाखवून घ्यावं. कवर नुसते लोकांचे दाखवायचे आहे की नाही. मग आपलं तोंड वगैरे दाखवलं. दादा तिथे बसलेले होते. तेवढ्यात आपण वरती ना बघितलं मस्तपैकी नवर जेव्हा सगळं सेटअप लावलेला होता. आणि मस्तपैकी हे ना गोणी घेऊनच बसला होता बरं का. धोराडाच करणार होता नुसता. इथं फोटोग्राफर बघा कसं काय धोराडा करायसाठी तिने टाकून दिलं. पण ह्या टायमाला नव्हतं टाकायचं त्याला आहे ना. तिने लवकरच टाकून दिलं. रिंग बघितली का कडं लावलेली. तेवढं झालं मस्तपैकी सगळे फोटोग्राफर वगैरे सगळे रेडी झाले. आणि नंतर ना इतका भयानक धोराडा करणार होते. त्याच्या अगोदर म्हणलं तुम्हाला एकदा इकडचं तिकडचं व्यू दाखवून. हे भाऊ बघा आपल्या मस्तपैकी ना संघ होता. तेवढं झाल्यानंतर धोराडा करून टाकला. एकदा व्यू बघा कडे घेऊन आलाय. तेवढं झाल्यानंतर बघा फोटोग्राफर खाली ना व्यू घ्यायसाठी इकडे तिकडे नुसते धडपड करत होते. म्हणलं चला मस्तपैकी आपण आज ब्लॉगसाठी त्याच्यामुळे टेन्शन नाही. डान्स वगैरे झाला सगळं झाल्यानंतर बाहेर खाली पोरं बघा किती मजा घेऊन राहिलीत. तुम्ही लहानपणी अशी मजा घेतलेली की नाही ते सांगा. कारण की तुम्ही लहान असताना ना ही मजा घेऊ शकत नाही. कारण की नवीन आलेले ट्रेनला यांनी मजा घेऊन राहिलीत. हे बघा हे स्विमिंग पूलमध्ये ना मस्तपैकी ना बसल्यासारखा बसलेला होता इथं धोराड्यामध्ये. हे नुसतं गोण्याच होतीच होतं इकडं. आणि तेवढंच बघितलं आपण स्विमिंग पूलमध्ये थांबल्यासारखं हे पोरग इथं आंघोळ करत होतं डायरेक्ट. इतका आनंद घेतात ना नाद नाही करायचा.